वेस्टर्न कमांड 13, ईस्टर्न कमांड 4 आणि नॉर्दर्न कमांड 1 असे प्रादेशिक कमांड आहेत. सर्वात जुनी रेजिमेंट कोणती आहे तर मद्रास रेजिमेंट ही सर्वात जुनी रेजिमेंट आहे. त्याची स्थापना 1750 रोजी झालेली होती. सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स कोणती आहे तर आसाम रायफल्स ही सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स आहे. त्याची स्थापना 1805 रोजी झालेली होती. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्थायी सेना कोणती आहे तर 1.4 दशलक्ष लष्करी जवान ही आहे. जगातील सर्वात मोठे उंच रणमैदान कोणते तर सियाचीन ग्लेशियल म्हणजे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंच. सर्वाधिक युद्ध कैदी बंदी कुठे होते तर 1971 मध्ये 93,000 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैन्याने कैद केले होते, बंदी केले होते. जगातील सर्वात मोठे उंच पुलाचे बांधकाम बेली ब्रिज लडाख ऑगस्ट 1982 रोजी हे बांधकाम करण्यात आले होते. 15 जानेवारी हीच तारीख भारतीय सैन्य दिवसाची तारीख का म्हणून घेतली जाते तर याच्या मागचा काय इतिहास आहे हे आता आपण जाणून घेऊयात. स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के.एम. करियप्पा यांनी याच दिवशी म्हणजेच 15 जानेवारी 1949 साली पदभार स्वीकारला होता. म्हणजेच लष्कर प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात या दिवसापासून केली असल्यामुळे ते भारतीय शौर्य दिवस हा मनवला जातो, साजरा केला जातो 15 जानेवारी दिवस. 15 जानेवारी 1949 रोजी त्यांनी लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. भारतातील ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रान्सिस यांच्याकडून त्यांनी ही सूत्रे आपल्या हाती घेतलेली होती. भारतीय सैन्याच्या बलिदानाचे, शौर्याचे कौतुक आणि सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत हा दिवस साजरा करण्यात येतो. अशा रीतीने आज आपण भारतीय सैन्याचा सैन्य दिवस म्हणून 15 जानेवारी हा का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय आहे, तसेच भारताचे सर्वात पहिले लष्कर प्रमुख के.एम. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली या दिवशी आपल्या कामाची सुरुवात म्हणजे सूत्रे हातात घेतली असल्याने भारतीय सैन्य दिवस हा 15 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. अशा रीतीने आज आपण भारतीय सैन्य दिवस याबद्दल माहिती बघितलेली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवला होता. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.